सबस्क्राईब करा मंजुषा भालेराव चॅनलला आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा नवीन नवीन रेसिपी सगळ्यात पहिले पाहण्यासाठी। नमस्कार, मंजुषा किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण काय बनवणार आहोत तर आपण आज गव्हाच्या पिठाचे कान्होले बनवणार आहोत आणि खीर। नागपंचमीला बनवली जाते। नागपंचमी हा श्रावणातील पहिला सण आहे। असं म्हणतात की काही कापायचे नाही, काही तळायचे नाही, काही चुलीवर किंवा गॅसवर तावा ठेवायचा नाही। अशा कारणास्तव आपल्याला झटपट बनणारा पदार्थ म्हणजे कान्होले आणि खीर बनवायची आहे। खीर ही मी तुम्हाला गव्हाची खीर, तांदूळाची खीर मी आधीच बनवून दाखवलेली आहे। तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बघू शकता। कान्होले बनवण्यासाठी आपण सुरुवात करूया। तर आपण आधी काय घेणार आहोत, गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण आधी, आणि त्याच्यात आपण आता चवीपुरते मीठ घालणार आहोत। हे बघा, चवीपुरते आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे याच्यात। मीठ घातल्यानंतर काय होतं, कान्होल्यांना खूप छान टेस्ट येते। ते मीठ घातल्यानंतर थोडंसं आपल्याला तेलाचं मोहन द्यायचं आहे। तर 2 चमचे आपण हे तेलाचे मोहन घातलेले आहे। आता तेलाचे मोहन घातल्यानंतर आपल्याला पीठ हे मिक्स करून घ्यायचे। मी हे 2 जणांना पुरेल एवढं मी घेतलेलं आहे। आपलं तेलाचं मोहन आता छान मिक्स झालेलं आहे। जर तुम्हाला तूप टाकायचं असेल तुम्ही तूपही टाकू शकतात। आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हे भिजून घ्यायचं आहे। चपातीपेक्षा आपल्याला घट्ट गोळा करायचा आहे थोडा। आपण चपातीला जरा सैल भिजतो त्याच्यापेक्षा थोडं घट्ट भिजायचं आहे आपल्याला। बघा, आपण आता असं घट्ट गोळा भिजवलेला आहे। याला आपण आता थोडंसं तेल लावू। तेल लावल्यानंतर कसं होईल, कणिक आपलं मऊ होईल। बघा, आता छान तेल लागलं आहे कणकेला। आता आपल्याला थोडं 5 ते 10 मिनटं आपल्याला हे थोडं झाकून ठेवू। थोडंसं मुरून जाईल मग ते कणिक। बघा, आपले 10 मिनटं झालेले आहे। आता आपण याला परत मिक्स करून घेऊ। बघा, आता आपले असे आपण सगळे छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहे आणि आपल्याला आता लाटून घेऊ आधी। बघा, आपण आता लाटून घेणार आहोत। आता आपण असं गोळा तयार करून घेतला आणि आपण आता पीठ लावून नाही लाटायचं आहे आपल्याला, तर तेल लावून लाटायचं आहे। तर आधी आपण आधी पोळपाटला तेल लावून घेऊ, नंतर या पिठाच्या वर तेल लावून घेऊ, थोडं लाटण्यालाही लावून घेऊ, म्हणजे आपली पोळी खाली चिटकणार नाही पोळपाटाला। आपल्याला असे गोल करून लाटायचे आणि बारीक लाटायची, जास्त जाड लाटायची नाही आहे। मग आता आपली पोळी लाटली गेली आहे। आता याला आपण आधी वरून तेल लावणार आहे। तुम्हाला तूप लावायचं असेल तर तुम्ही तूपही लावू शकता, पण मी तेल लावणार आहे। तेल याच्यासाठी लावणार आहे की ते गार झाल्यावरही आपले जे आपण हे पदर चिटकवलेले असतात ते निघतात, तूप लावल्यावरती ते चिकटून राहतात, म्हणून मी तेल लावणार आहे। आता आपण सगळ्या पोळीला तेल लावून घेतलं आहे। आता ही पोळी आपल्याला अशी दुमडायची आहे। हे बघा, अशी दुमडल्यानंतर परत तिला तेल लावायचं आहे। तेल लावून ते आपल्याला त्रिकोणी भाग तयार करायचा आहे असा, आणि आपल्याला हे नंतर चाळणीवर ठेवायचं आहे। बघा, आपल्या सगळ्या कान्होले हे लाटले गेलेले आहे। आता मी चाळणीला हे तेल लावून घेतलेलं आहे आधी, की खाली चिकटायला नको म्हणून, आणि पाणी आधी आपण गरम करायला ठेवायचं आहे। त्याच्यानंतर आपण हे कान्होले आता असे ठेवणार आहोत। आपण याच्यावर आता झाकून देऊ। आपल्याला फक्त किती 15 मिनटं लागणार आहेत कान्होले तयार व्हायला। बघा, आपल्या कान्होल्यांना आता 15 मिनटं झालेली आहेत। बघा, कान्होले आपले हे झालेले आहेत। हे बघण्यासाठी बघा, आपण थोडी सुरी टाकून बघू। बघा, सुरीला आपल्याला लागत नाही आहे, म्हणून आपले कान्होले झाले। आता मी गॅस बंद करते। कान्होले ना खीरसोबत खूपच छान लागतात, आणि अशी आपली साधी आणि सोपी पद्धत आहे आपलीवाली। तुम्हाला आवडले तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा, आणि तुम्ही ट्राय करून बघा। आणि त्याचे लेयर बघा कसे वेगळे वेगळे होतात। हे बघा, तुम्हाला दाखवते मी एक। हे बघा,
हे बघा, असे लेअर होतात आणि असे आपल्याला ही कानोला पूर्ण अख्खा मिळतो. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल बटनला प्रेस करा. धन्यवाद.